जोडल्या गेलेल्या सगळेजण बघत आहात. आलेले आहेत फलंदाजीसाठी क्रमांक 3 ला. यंगस्टर नांदेणी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण सगळेजण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर जागा बनवत असताना आडव्या बॅटने प्रहार केला, पूल केलं, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. इथे फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाने अत्यंत दर्जेदार झेल टिपलेला आहे. बरंच ग्राउंड त्याला क्लिअर करावं लागलं आणि चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवत असताना हा चांगला झेल त्याच्या वतीने टिपला लागला. त्याचबरोबर दुसरा फलंदाज इथं परततोय. यंगस्टर नांदेडीला लागलेला दुसरा मोठा हादरा. फलंदाज रोशन आउट. पण बघितलेलं आहे या अगोदर 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. चेंडूफळीचा संपर्क त्यांना करता आला नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळेस आपल्याला दाखवत आहेत. इथे मागच्या बाजूने चेंडू चाललेला आहे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. यावेळेस समोर चेंडू ठेवला होता, त्याचबरोबर एज लागली होती. यष्टीरक्षकाला झेल टिपता आला नाही. मोरया 11 पाडाळे संघाचे 2 खंदे फलंदाज राजेश खंडागळे त्याचबरोबर करण खंडागळे यांच्या वतीने पाडाळे ब संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर 2222 रुपये आणि फलंदाजी करताना षटकार हॅट्रिक दाखवली तरी 2222 रुपये. षटकार हॅट्रिक साठी 5555 रुपये. क्या बात. बॅकफुटला गेले त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय झालेलं आहे, थोडी जगलिंग जरूर झाली क्षेत्ररक्षकाची, परंतु त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन अत्यंत पाहण्याजोगं होतं. याचबरोबर हा जेल टिपला गेला आणि फलंदाज देवाच्या खेळीचा अंत झाला. तू काय रे. चेक. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा निर्धार चेतनचा आपण बघत आहोत. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळत असलेला आपण इथे अनुभवलेला आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा सामना क्रमांक दुसरा सुरू आहे, जिथे नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच मोरया 11 पाडाळे ब संघाच्या संघनायकाने त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इकडे घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहेत प्रतिस्पर्धी संघ अर्थात यंगस्टर नांदेणी या संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 6-8 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 6 धावा दरम्यान तिकडे खर्च केलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळत असताना दोन्ही गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. पाहायचं इतर गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. क्षेत्ररक्षणाच्या रचनेतील
बद्दल आता आपल्याला पाहायला मिळेल. आता जास्तीत जास्त म्हणजे 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्लेस करण्याची मुभा आहे यावेळेस संघ कर्णधाराला. वेळेचा योग्य वापर करायचा आहे. बघा, सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. त्यापेक्षा अधिकचा वेळ जर वापरला तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. पायामध्ये चेंडू होता, थोडे ऑफसाईडच्या बाहेर कमिट झाले आणि त्यानंतर लॉफ्टेड फ्लिकचा फटका इकडे दाखवताय. चेंडू फार दूरवर निघून गेला. आजच्या दिवसातील सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीला लवकरात लवकर आपण चेंडूची पूर्तता करा. बघा, जुना चेंडू अवेलेबल नसेल तर नवीन चेंडू दिला जाईल. फेका लवकर, फेका, हरकत नाही. धावपलकर आपण बघत आहोत. या अगोदरचा फटका अत्यंत चांगला राहिला फलंदाजाचा. कल्पेशचा षटकार आला. यावेळेस इथे हा निर्धाव चेंडू आहे. ज्या पद्धतीने खरं तर आपण जिकडे समालोचन कक्षामध्ये आहोत तिथून असं वाटतं कधी कधी की डावी सोडून जाणारा चेंडू असावा, परंतु पंच तिकडे अत्यंत दक्ष आहेत. पंचांची कोणतीही हालचाल आपण पाहिली नव्हती. पंच न्यूट्रल आहेत. याचमुळे हा चेंडू निर्धाव आला. छोटेखानी कमबॅक केले गेलेले गोलंदाजाच्या वतीने मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. बघा, या फलंदाजाने पहिला फटका इतका चांगला खेळला होता की प्रत्येकाला खरं तर तिथे निर्माण झाली असेल की फलंदाज यानंतर मोठी फटकेबाजी करणार आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण बघणार आहोत. त्या दिशेने अत्यंत स्ट्रॉंग आहेत फलंदाज. ऑन साइडला ज्या ज्या वेळेस तुम्ही चेंडू फेकाल त्या त्यावेळेस तुम्हाला सीमारेषेचं दर्शन होईल आणि आणखी एकदा चेंडूने सीमारेषेच्या वरून प्रवास केला. आणखी एक षटकार. सव्वीस धावा. याचबरोबर धावपलकर आपण सगळेजण बघत आहात. स्ट्रायकिंगला बॅटर कल्पेश. पुढ्यात ठेवलेला चेंडू ज्यावेळेस उजवेष्टीच्या बाहेर चेंडू राहतो, मग तो खोलवर टप्प्याचा असो, शॉर्ट ऑफ गुडलेंथचा असो, त्यावर थोडे खरं तर चाचपडताना पाहायला मिळालेले फलंदाज कल्पेश. आणि अदरवाईज तुम्ही जर अराउंड दी लेग चेंडू टाकला, बॉडी लाईन मध्ये चेंडू ठेवला तर त्यावर मोठे फटके कल्पेश आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. बॅक ऑफ द फूट चांगले खेळलेले आहेत. हाकूट टप्प्याचा चेंडू. याच गोष्टीचा या अगोदर मी उल्लेख केला आणि त्याच पद्धतीने चेंडू गोलंदाजाने फलंदाजाच्या समोर फेकला. याचबरोबर हा चौकार. हे षटक संपलं. 3 षटकांच्या अंती चौकाराने पोहोचलेला आहे ते 30 वर. 10.00 धावांची सरासरी आपण बघतो. आतापर्यंत यंगस्टर नांदेणी संघाने 3 गडी गमावलेले आहेत. आपण गोलंदाजाकडे सुपूर्द करा. त्या बॉलने सामना सुरू ठेवा.
समोरच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका आपण बघतो. 2 धावा इकडे आल्या. या षटकात आतापर्यंत 2दा दुहेरी धावा घेतल्या गेलेल्या फलंदाजांच्या वतीने आपण पाहिलेले आहेत आणि याचमुळे 34 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पाहायचंय यंगस्टर नांदेडी किती धावा बनवतील. आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 50 पेक्षा अधिक धावा बनवल्या गेल्या होत्या सोनावळे संघाच्या वतीने आणि बांगरपाडा संघाला त्या चेस करता आल्या नव्हत्या. बॅकफुटला गेले यावेळेस ऑन द राईज अत्यंत चांगला फटका खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. झेल सुटतो. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा इकडे निश्चितच पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. बॅकफुटला असताना कव्हर्सच्या दिशेने ऑन द राईज कव्हर ड्राईव्हचा फटका होता. टायमिंग अत्यंत चांगलं जुळलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जवळ पोहोचले होते. अलीकडे ज्या स्टँडर्डचं तुम्ही क्रिकेट खेळता अशा पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत. हा फटका आजच्या दिवसातील अत्यंत चांगला फटका गणला जाईल, परंतु त्यासाठी सीमारेषेच्या पलीकडे तो जाणं आवश्यक होतं. इन बिटवीन क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. आणि याचबरोबर ज्या फलंदाजाने 2 षटकार दाखवले होते त्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळतं. गोलंदाज मयूर सहित पाडाळे ब संघाला मिळालेलं हे सुयश. फलंदाज कल्पेश बाद. त्याचबरोबर कुडवली ब या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना आहे. जय गावदेव झुगरेवाडी त्याचबरोबर कुडवली ब दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आपण नाणेफेकी कक्षाकडे रवाना व्हा. मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक संपन्न करून घेणार आहोत. इथे हा चेंडू वाईड आलेला आहे. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावांचा आता विचार केला तर ते आहे 38 अर्थात 38. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाडाळे ब संघाने केलेली आहे. नियंत्रण त्यांचं चांगलं आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. हे षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. जय गावदेव झुगरेवाडी आणि कुडवली ब या 2 संघांदरम्यान सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती असेल नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षाकडे आपल्याला रवाना व्हायचं आहे. आजच्या दिवसात आपण उद्घाटनीय सोहळा बघितला या महाविकास आघाडी चषकाच्या दुसऱ्या पर्वाचा. अनेक मान्यवर त्यासाठी उपस्थित होते, त्यांची उपस्थिती मिळाली. त्यानंतर प्रॅक्टिकली मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू झाला. पहिल्या फेरीचा पहिला सामना बांगरपाडा त्यांच्या विरोधात सोनावळे असा होता की जो जिंकलेला आहे सोनावळे संघाने. यंगस्टर नांदेनी पाडाले ब संघाबरोबर 2 हात करत असताना आपण बघत आहोत. पहिला डाव सुरू आहे. पहिलं सत्र सुरू आहे. नाणेफेक जिंकलेले पाडाळे ब संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी त्यांच्या वतीने आमंत्रण दिलं गेलेलं आहे. पाहायचं या डावामध्ये 50 इथे गाठली जाईल का, हा फार मोठा प्रश्न आहे. अधिकचा वेळ खर्च केला जातो. गोलंदाज लगेचच तयार व्हा. स्ट्रायकिंग याला बॅटर आहे चेतन आणि गोलंदाज चिंतामन. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंच गणेश गायकर सर आपल्याकडे वळत आहेत. यावेळेस हा चेंडू त्यांच्या वतीने वाईड घोषित केला गेलेला आहे, त्याचमुळे अतिरिक्त 1 धाव मिळेल. 50 जर गाठता आली तर हे चांगलं टोटल असू शकतं, ते म्हणजेच यंगस्टर नांदेनीसाठी, कारण नांदेनी संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. बघा आयोजकांचं प्रॉपर लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये ड्रेस किटवर, त्याचमुळे मला असं वाटतं ज्या ट्रॅक्स आहेत पाडेले संघाच्या त्या डिफरंट आहेत, त्याचमुळे पाडाळे संघाला 2 धावांची पेनल्टी निश्चितच आयोजकांच्या वतीने दिली जाईल. दिगंबर जर्सी नंबर 10-11. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपण बघतो. पंच आमच्याकडे वळण्यासाठी तयार आहेत. 1 धाव इकडे पूर्ण आहे आणि त्याचमुळे 1+1 2 धावा मिळतील. बघा या स्पर्धेमध्ये ट्रॅक त्याचबरोबर टी शर्ट या दोन्ही गोष्टी समान असणं गरजेचं आहे. एकाच रंगाच्या एकाच पॅटर्नच्या.
ड्राईव्ह करायचा होता. जर्सी नंबर 12 अनसक्सेसफुल अटेम्प्ट. रेस्ट ऑफ द वर्क हॅज बीन डन बाय द विकेट कीपर. दिस इज द डॉट बॉल. जय गावदेव जुगरेवाडी संघाचं आगमन झालेलं. तुमचं सहर्ष स्वागत. स्टँड अँड डिलिव्हर. फील्ड्स पण अवेलेबल. यावेळेस इथे आणखी एक फुललेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंच पुन्हा एकदा वळण्याच्या तयारीत आहेत. पंचांची चांगली दमछाक या षटकामध्ये होते. आता धावपलकाकडे जर आपण नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत 46 आणि या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं 7 चेंडू फेकून झालेले आहेत. त्यामध्ये 2 वाईट बॉल आहेत, 3 वाईट चेंडू आहेत. त्याचमुळे आणखी 2 चेंडूचा केशेष आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. अत्यंत चांगला फटका आहे. व्हॉट ए गुड बॅकअप. अत्यंत चांगला बॅकअप संघ कर्णधाराच्या वतीने आपण बघतो आणि आपल्या संघासाठी निश्चितच त्यांच्या वतीने काही धावा सेव्ह केल्या गेलेल्या आहेत. 3 धावा दरम्यान इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 1 धाव आपल्या संघासाठी या संघ कर्णधाराने वाचवलेली आहे. कमिटमेंट अत्यंत चांगली राहिली क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलेत. उंची मिळाली, अंतर मिळेल का याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. शेवट अत्यंत समर्पक बनवलेला आहे इथे यंगस्टर नांदेडी संघाच्या फलंदाजाच्या वतीने. याचमुळे पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 53 वर आणि 54 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट केलं गेलेलं आहे यंगस्टर नांदेडीच्या वतीने. ज्या 50ची आपण चर्चा करत होतो ती 50 गाठण्यामध्ये यश मिळत आहे इथे यंगस्टर नांदेडीला. पाडाळे ब संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा, त्या म्हणजे 54. संघर्ष गावाळीचे राम गवाळे आणि त्यांचे सहकारी यांचं आगमन झालेलं आहे. राम पष्टे आणि सहकारी त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 धावा पेनल्टी वाईज इकडे दिल्या जात आहेत, त्या म्हणजेच मोरिया पाडाळेला, कारण ओमसाई पाडाळेला. आणि कारण त्यांच्या ट्रॅकचे कलर डिफरंट आहेत, वेगवेगळ्या कलरच्या ट्रॅक्स आहेत. हे सुधारित टार्गेट असणारे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर यानंतरच्या निश्चित झालेल्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी MPCA चे सक्रिय सदस्य सल्लागार रामजी पष्टे साहेब आपणास विनंती आहे. जुगरेवाडी आणि कुडवली ब या 2 संघांदरम्यान जो सामना यानंतरचा होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी कक्षामध्ये तिकडे पूर्ण करा. दुसरा डाव सुरू होईल. दुसऱ्या डावामध्ये 56 धावा इथे बनवता येतील पाडाळे संघाला की तिथे गोलंदाजी चांगली राहील यंगस्टर नांदेडीची. ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह धावतो वर्णन तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी तयार आहेत समालोचन कक्षामध्ये जुन्नर भूषण कॉमेंटेटर निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद.
धन्यवाद सुनील शेळके सर. टॉस इथे जिंकलेला आहे जे गावदेव स्पोर्ट क्लब जुगरेवाडी आणि प्रथम काय निर्णय सर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर कुडवली बी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तो तिसरा सामना होताना पाहायला मिळेल. जे गावदेव स्पोर्ट क्लब जुगरेवाडी संघाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कुडवली बीला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू आणि उद्यापासून आपण टॉस देखील कलेक्ट करणार आहोत. महाविकास आघाडी चषक ठुणे ही क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करतात. दोन गावं एकत्र आली त्यामध्ये ओमसाई ठुणे आणि त्यांच्या बरोबरीने माऊली स्पोर्ट मानिवली यांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन. 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 51,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी आहे. 40 संघांमधून एक संघ फायनल मध्ये जाईल. 2 संघ जे मात्र फायनल घेताना पाहायला मिळेल. प्रथम विजेता असेल त्याला 51, तृतीय विजेत्याला 25, तृतीय विजेत्याला 15, चौथा विजेता आहे त्याला 10,000 आणि पाचवा विजेता आहे त्याला 10,000 असं एकूण भरपूर पारितोषिक असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण जे मात्र पाहणार आहोत. 40 संघांचा सहभाग. 40 संघ आपलं नशीब आजमावतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. मनोज स्ट्रायकर इनवर गोविंद, नॉन स्ट्रायकर इनवर मयूर. पाटला करायचा 56 धावांचा टीम पाडाळे बी ला. ओमसाई पाडाळे बी त्यांच्या विपक्ष खेळत असताना मैदानामध्ये यंगस्टर नांदेनी हा संघ बॅटिंग करत असताना बनवल्या 53, 2ची पॅनल्टी, 55 झाल्या आणि 56चा पाठलाग. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस आहे तिथे एष्टी रक्षण खराब, पॅकअप खराब. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल प्लस चेंडू सीमा पार. या बॉलवर 5 पंजा. गिफ्ट आलेलं ते पाडाळे टीमला. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर रदवतोय. पंचांकडे खूप मोठं अपील. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 56 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. पहिले पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत ना त्या 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल पाडाळे टीमला. दुसऱ्या बाजूला विकेट इथे घ्यावे लागतील यंगस्टर नांदेनेला. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. दुसरा सामना मैदानामध्ये महाविकास आघाडी चषक 20-25 सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर पहिली मॅच थोडीशी वन साइड होताना पाहायला मिळाली. तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत दुपारच्या सत्रात. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. एष्टी रक्षण चांगला आहे. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मनोजची गोलंदाजी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. दुसऱ्या बाजूला गोविंद ज्याचं अकाउंट उघडताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडवर मयूर आपल्याला पाहायला मिळतील. मयूरची फलंदाजी. गोलंदाज तयार मनोज. इथे टाकलेला हा चेंडू हळभरा पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. थोडीशी मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली परंतु त्याचा जास्त परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 7 धावा. 27 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांचा वान टीम पाडाळेच्या समोर खेळत असताना यंगस्टर नांदेनी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. या विभागामध्ये या दोन्ही संघाने खूप नाव केलं. आज कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब. पंचामच्या बाजूने वळतात गणेश गायकर सर. त्यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 पडली. 2 संघांची गाठ. पाहूया या मॅच मध्ये कोण कोणाची लावताय वाट. कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. इथे पराभव कोणालाच मान्य नाही आहे. कारण पराभव म्हणजे परतीचा मार्ग. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोज. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी. सकाळपासून आपण पाहतोय त्या मान्यवरांचं मनापासून आभार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेन चेक करावे लागेल. एष्टी रक्षण खराबच होत आहे सध्याच्या घडीला. एक धाव आली आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जाऊ शकेल. हा धक्का आहे. व्हाईट बॉल +1 बाईकच्या रूपाने आणि एक विकेट येत्या. फलंदाज बाद.
देखील सर्वांची मनं जिंकतात. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 27 चेंडू आहेत आणि 46 धावांचं लक्ष. आमच्या बरोबर ऑफिशियल स्कोरर मोहन गोल्ले आणि त्यांच्या जोडीला रोनक तडवी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मुख्य ऑपरेटर आहेत 10 क्रिक लाईव्हचे अभिषेक कामत सर. त्यांचं सहर्ष स्वागत करू. आमचे तीनही कॅमेरामन, त्यामध्ये आपण विकास दादा यांना पाहतो, विकास दादा गव्हाणे, दुसऱ्या बाजूला गणेशजी वारगडे आणि बाबू रॉय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथ आणि सोमनाथ मैदानामध्ये पाहतोय सोमनाथने लगातार 3 षटकार खेळले ना सोमनाथ, जे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 रुपयाचं, ते पारितोषिक तुम्हाला लगेच भेटलं जाईल मोर्या 11 पाडाळे चे कर्णधार राजेश खंडागळेच्या वतीनं. इथे टाकलेला हा चेंडू फुलटॉस आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. गणेश गायकर सर यांचा बांतरचा इशारा. व्हाईट बॉल. एक स्पर्धा मला वाटतं सागर कापडी सर, गोंधळे आणि मी कव्हर केली होती. एका दिवसामध्ये विश्व विक्रम घडला होता. 100हून अधिक चेंडू व्हाईट बॉल टाकले होते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला मनोज. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. पहिल्याच षटकाचा खेळ चालू आहे. 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 5 दिवसाची क्रीडा स्पर्धा आहेत. आमची आयोजक कमिटी भरपूर सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली आहे. 5 दिवसाची क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना पासूनच पूर्व तयारीला जी मात्र सुरुवात झालेली आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट आहे. धावफलकावर धावा आहेत 15. शेवटचे 24 चेंडू. 41चं समीकरण. टीम पाडाळे बी समोर संधी देव्या डीजे अमितला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. आता प्रवीण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर सोमनाथ आहेत. इथे शॉट ऑफ लेन, फटका दमदार आहे. हवाई सपर, टायमिंग प्रॉपर. पाडाळे बीला आनंद देणारा सोमनाथने ठोकलाय षटकार. पारितोषिक मिळवण्यासाठी सोमनाथला. धावफलकावर 21 धावा आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅकअप लेंथ मध्ये थोडस परिवर्तन केलं गोलंदाजाने. चेंडू चांगला हाताळलाय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. 21 धावा धावफलकावर आपण पाहतात. 56 धावांचा पाठलाग इथे मैदानामध्ये करायचा. अजूनही 35 बनवायच्यात. शेवटचे चेंडू 22 मैदानामध्ये शिल्लक आहेत. इथे प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्वाचा राहील नांदेड टीमसाठी. यंगस्टार या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला. इथे टाकलेला हा चेंडू सोमनाथच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सोमनाथच्या बॅटमधून. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 23. लॉस ऑफ 1. 23 धावा आहेत.
23 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढते. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी. उद्घाटन सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित आहेत. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी अनेक जणांचं आम्हाला लाभलेलं पाहायला मिळतं. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नसतं, परंतु 2 गावं मिळून अर्थातच ओम साई टुने आणि माऊली स्पोर्ट क्लब मानिवली यांनी एक निश्चय बांधला की आपल्याला या विभागामध्ये एक सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा करायची आहे. आणि ती मोठी क्रीडा स्पर्धा आज उद्घाटन सोहळा झाला. आणि या क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण्यासाठी विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा मान्य श्री सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मान्य श्री सुभाषदादा पवार माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे तेही उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू चांगली गोलंदाजी मैदानामध्ये कमबॅक चांगलं राहिले सोमनाथच्या विरोधामध्ये. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला वाढेल. लेगबाईचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर 26 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू 18 आणि 18 चेंडू 30 धावा संधी देवा डी जामीरला. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर मनोज आलेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये 14 धावा ज्या मात्र खर्च केले होते. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणच्या 12 धावा आलेल्या आहेत. 26 धावा धावफलकावर 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारे या धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. ही विनंती क्षेत्ररक्षण करणारी टीम. मनोज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. पहिल्याही षटकामध्ये 10 चेंडू हाताळलेत मनोजने. या षटकाची सुरुवात अवांतर बॉलने. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला आपण पाहतात 27 या धावसंख्येवर 29चा अजूनही पाठलाग करायचा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. सोमनाथ ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी आहे. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. 28 बनवल्यात. अजूनही 28 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 17. गोलंदाजी मार्कवर मनोज येते. ब्रेक थ्रूची आवश्यकता नितांत आहे यंगस्टर नांदेने या टीमला. दुसऱ्या बाजूला चांगलं कामकाज मैदानामध्ये करत असताना गोविंद आणि त्यांच्या जोडीला सोमनाथ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. डीप फाईन लेगला चेंडू दुसऱ्या टप्प्यावर सीमारेषेचा वेध घेतोय. तिथे आमचे आयोजक आहेत, त्यांना सलामी देणारा हा ठोकलाय चौकार. 4 रन. विरोधामध्ये आलेला चौकार आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्या 32. 32 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये. इथे देखील टाकलेला हा बॉल शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे. 4 रन. दोन चौकार आलेत सध्याच्या घडीला. पाडाळे बी संघासाठी आश्वासक आहेत.
संघ जाऊ संख्या धावपलकावर आता पाहताय 36-20 बनवायच्यात 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॅक तिसरा चौकार मैदानामध्ये खेळतोय का फलंदाज गोविंद ते आपल्याला पाहायचं. मनोज तयार आहेत. 3 बॉल टाकलेत मनोजने 10 धावा खर्च केल्यात थोडेसे महागडे आहेत. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आला कमबॅक करावा लागेल. मनोज स्ट्रायकर गोलंदाज संघाचा दुसरे षटक अतळतोय. 10 चेंडू अतळत असताना आतापर्यंत त्याने 24 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत. 36 धावा धावपलकावर 20 धावांचं समीकरण. 14 चेंडू 20चं समीकरण आहे. 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील. ब्रेक थ्रू मिळून देईल का की दुसऱ्या बाजूला गोविंद जबरदस्त फलंदाजी करतोय. स्लोवर वन तिथे एष्टी रक्षण हा चर्चेचा विषय राहिला. टीम यंगस्टार नांदेडीसाठी खराब एष्टी रक्षण आहे. आतापर्यंत एष्टी रक्षकाने कमीत कमी 7 ते 8 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत. इथे 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 38 या धावसंख्येवर. 13 बॉल आणि 18चं समीकरण. 13 बॉल 18 हे समीकरण. यष्टीरक्षकामध्ये थोडंसं फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळते. टीम बॅटकटच्या साह्यानं 2 धावा. पंचांचा कोणताही इशारा नाहीये म्हणजेच बॅटकट आली. शेवटचा बॉल शिल्लक. 13 बॉल 18चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. मनोज सध्याच्या घडीला 13 चेंडू 18. आपण पाहतायत महाविकास आघाडी चषक 20-25. इथे टाकलेला हा चेंडू पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस आहे. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा याही बॉलवर येतील. 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट आहे. 40 धावा धावपलकावर विजयासाठी शेवटचे 12 चेंडू 8ची सरासरी. 16 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. संधी देवा DJ अमीरला. बाजूला यंगस्टार नांदेड आणि दुसऱ्या बाजूला पाडाळे बी हा संघ आपण पाहतो. ओमसाई पाडाळे बी. इथे विजयाचं समीकरण आपण पाहू. मैदानामध्ये 12 चेंडू 16चं समीकरण आहे. प्रति षटकामध्ये 8 धावा बनवायच्यात. चांगलाच खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण संघांचा थोडासा विचार करू. यानंतर आमचा आयोजक कमिटीचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. माऊली स्फोट मानिवली इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 4थ्या सामन्यात संघर्ष 11 गवाळीच्या विरोधात. इथे टाकलेला हा चेंडू खोलवर दर्जाचा चांगला चेंडू राहिलाय. याच प्रकारची गोलंदाजी मॅच मध्ये घेऊन येईल यंगस्टर नांदेडला. 11 बॉल आणि 16चं समीकरण. दुसऱ्या बाजूला सोमनाथच्या पाठमधून एखादा मोठा फटका आला तर पाडाळे विजयाच्या नजदीक येताना पाहायला मिळेल. मॅच चांगलीच रंगेल. 11 बॉल 16चं समीकरण. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आला. अजून एक चांगला चेंडू. फटका तितका चांगला आहे. सोमनाथच्या पाठमधून एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का. सध्याच्या घडीला यंगस्टार नांदेड संघाची एकच डोकेदुखी आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला भरपूर खराब क्षेत्ररक्षण झालं यंगस्टार नांदेड संघाचं. ज्या वेळेस 56 धावांचा पाठला करायचा स्ट्रगल करताना टीम नक्कीच पाहायला मिळते पाडाळे. परंतु क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका सध्याच्या घडीला महागात पडतात यंगस्टार नांदेडच्या. इथे टाकलेला हा चेंडू चांगला बॉल राहिलाय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय शेवटचे 9 चेंडू आहेत.
14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू 14चं समीकरण. पाडाळेच्या विपक्ष यंगस्टार नांदेनी हा संघ मैदानामध्ये उतरला. दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना इथे टाकलेला अजून एक चेंडू डॉट. सोमनाथ मैदानामध्ये बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकता सातत्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय निकेतन, ज्याने चेंडू टाकले 4, धावा खर्च केल्या 2, समीकरण 8 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा 8 बॉल हे समीकरण आहे पाडाळ्याच्या समोर. यंगस्टार नांदेने दुसरा सामना महाविकास आघाडी चषक 20-25. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन खराब आहे. पंच सागर कापडी सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. समीकरण चेंज. 8 चेंडू 13चं समीकरण. धाबालकावर 43 धावा आहेत. महत्वाचा सामना डुवर डाय. प्रत्येक संघासाठी ते जिंकणं महत्वाचं राहील. नॉकआउट गेम आपण पाहतायत. 40 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतील 5 दिवसामध्ये. आपल्या गावाचं अस्तित्व नाव रोशन करण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू. निकेतन ची गोलंदाजी जबरदस्त होती. 3च धावा त्याने खरचल्यात. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. हा शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक राहील पाडाळेसाठी देखील आणि नान्नी या संघासाठी देखील. 7 चेंडू 13. सोमनाथ ऑन स्ट्राईक. सोमनाथसाठी भरपूर मोठी पारितोषिकं लावलेत षटकार हॅट्रिक साठी, परंतु सध्याच्या घडीला डॉट बॉलची वर्णमाला. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू सीमा पार. फरार. 4 धावा. चौका. नऊ धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. जी 2 धावांची पॅनल्टी आहे ना, ती किती महागात ठरते ते पाहायचं आपल्याला. 6 चेंडू 9चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला नयन ज्याच्या हातामध्ये बॉल आहे. जुगरेवाडी संघ देखील पूर्णपणे उपस्थित आहे. जे गावदेव स्पोर्ट क्लब जुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल कुडवली बी. पेनल्टी भरपूर निर्णायक असते आणि या स्पर्धेचा नियमच आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे तुम्हाला येत असताना 12 खेळाडू आपल्या गावातीलच घेऊन यायचे पूर्णपणे ड्रेसिंगमध्ये. शेवटचे बॉल शिल्लक 6. बनवायच्यात 9 धावा. निर्णायक चौकार आलाय सोमनाथच्या पाठमधून. काही चेंडू डॉट खेळल्यानंतर त्याने चौकार खेळला, परंतु आता 6 चेंडू 9चं समीकरण आहे. नयन आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर गोविंद ज्याच्या पाठमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि वैयक्तिक तो 12 या धावसंख्येवर खेळतो. फुलटॉस आणि फुलटॉस पाठवला. गावकरला सीमा पार. षटकार. छेरन. होतं 6 चेंडू 9. पहिलाच बॉल फुलटॉस आणि तो पाठवला गोविंदने सीमा पार. म्हणजेच काय 5 चेंडू 3चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तेच क्रिकेट खेळलं जाते. मिस फील्ड झाली. दुसरीचा प्रयत्न. स्कोर आर लेवल. विजयासाठी 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. टीम सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळते. पाडाळे पी त्यांना फाईट करत असताना यंगस्टार नांदेने 4 बॉल 1 रोखली जाईल का ते आपल्याला पाहायचं आहे, कारण कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 1 धावेची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आहे. दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये धावा डिपेंड होताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये चेस होताना पाहायला मिळत आहेत का ते आपल्याला पाहायचं.
इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला 3 चेंडू शिल्लक आहेत. धाबा बनवायची 1. 3 बॉल 1 धाव. 56चा पाठलाग करत असताना मैदानामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. पाडाळे बी 3 बॉल 1 धावेची आवश्यकता. दुसरा सामना महाविकास आघाडी चषक. ही क्रीडा स्पर्धा रंगते. मानिवली आणि ठुणेचं दर्जेदार आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने खेळला. विजयी स्ट्रोक आला बॅटर गोविंदच्या पाठमधून आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम पाडाळे बी अभिनंदन. हार्ड लक टीम यंगस्टार नांदेने. पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आता. कुडवली बी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. चला मैदानाच्या आत. जास्त विलंब करू नका ही विनंती असेल. टीम कुडवली बी आणि जुगरेवाडी